दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल। मनकेश्वर केगाव ला फाइट करेल टीम उत्कर्ष सावले। 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये खरतर पाहायला मिळेल। टॉस जिंकला मनकेश्वर केगाव या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय। पहिल्या सत्रामध्ये उत्कर्ष सावले या टीमची खरतर फलंदाजी पाहायला मिळेल। ज्या टीमने या स्पर्धेतील सर्वाधिक रन्स ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या असा हा बलाढ्य संघ इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये असेल। निशांत आणि प्रवीण भोजने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय। पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल पियुष। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पियुष ठाकूर या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती जरूर आपण पाहतोय। एका बाजूला निशांत माली तर दुसऱ्या बाजूला प्रवीण भोजने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खरतर पाहायला मिळेल। डावाला होईल सुरुवात। पहिल्या इनिंग मधला हा पहिला चेंडू फुल टॉस बैठक एक घुटना वाकवला आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगला सीमा पार। दिल मांगे मोर वेलकम फॉर थर्टी यार्ड सर्कलच्या आतमध्ये खरतर चेंडू अडवला गेला। असं वाटलं होतं की कव्हरला बीट करत चेंडू पाठीमागे जाईल का, परंतु शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवण्यात यश मिळालं। सिंगल रन्स मिळाली। 5 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील खरतर हा शेवटचा सामना असेल। मोठा प्रहार करायचा होता। बॅट बॉलचा कनेक्शन होत नाहीये आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। 3 चेंडूंचा खेळ जरूर समाप्त झाला। 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। स्पर्धेतील धावांचा उच्चांक गाठणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। उत्कर्ष सावले समोरला लॉफ करत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल। क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक। चेंडू चाललाय सीमा पार षटकार। बारा धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो। 12 रन्स। 12 म्हटलं की युवराज सिंग यांचा जर्सी नंबर। 2007 T20 वर्ल्ड कप, 2011 खरं तर ओडीआय वर्ल्ड कप आणि या दोन्ही वर्ल्ड कप मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला खरं तर डाव्या हाताचा हा एक भारतीय संघातील विस्फोटक खेळाडू युवराज सिंग, द गोल्डन मॅन म्हणून खरं तर ज्यांना ओळखलं जातोय। चांगला फटका। स्वीट साउंड ऑफ द बॅट। गॅप सिलेक्शन वाइडिश लॉंग ऑफला गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमा पार चौकार।
4 धावांच्या मदतीने खरं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या बॅटिंग करणाऱ्या उत्कर्ष सावले संघासाठी एकूण 16 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आमच्या व्ह्यूअर्सला विनंती असेल आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। पण सबस्क्राइब करायला तुमचं काहीच जात नाहीये, तुमच्या प्रेमाची खरं तर आम्हाला भरपूर आवश्यकता आहे। उरण टेनिस क्रिकेट क्वालिटी विथ क्लॅरिटी खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। जरूर या चॅनलला या वाहिनीला तुम्ही सबस्क्राइब करा। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल आतिश ठाकूर। पर्पल कलरच्या जर्सी मध्ये खरं तर हा संघाला आपण पाहतोय, बैंगनी कलर। या ठिकाणी हवेत चेंडू फसलाय परंतु चेंडू मात्र निघून गेला शॉट थर्ड मॅनला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी धावबादची संधी आणि खेळाडू मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपाने बाद होईल। बाहेर चेंडू निघाला, इट्स अ वाईट बॉल। एक्स्ट्रास मध्ये वाढ होईल। धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 19 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। बॅटिंग करत असताना उत्कर्ष सावले या टीमची धावसंख्या। बॅटची एज घेत गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, रन्स मिळेल 1 सिंगल आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 20 या अंकावरती। ट्वेंटी रन्स 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये मालिका वीर साठी बाईकचं पारितोषिक, सुरुवातीच्या 3 मॅचेस मधले पॉइंट फक्त ग्राह्य धरले जातील। सेमीफायनल आणि फायनल मधले पॉइंट्स ग्राह्य धरले जाणार नाहीयेत, हे देखील सर्व टीम्सने लक्षात ठेवा। लोवर फुलटॉस चेंडू जरूर मिस केला आणि सरळ ब्लॅक स्क्रीन वर जाऊन चेंडू आदळलाय। बाईकच्या स्वरूपाने डिक्लेरेशन झोन मध्ये 1 सिंगल रन्स धावफलकावरती जरूर ऍड केली जाईल आणि या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21। 21 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय। दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। लोवर फुलटॉस एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राइव्ह पाहायला मिळाली, सिंगल कंप्लीट आणि 1 मिळाली। दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? नाहीये। खरं तर दुसरी रन्स देखील सहजगत्या पूर्ण झाली असती परंतु एका धावसंख्येवरती समाधान मानलंय उत्कर्ष सावले या टीमने आणि ज्या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 22। डबल 2 रन्स 22 धावा जरूर स्कोर कार्ड वरती पाहतोय। 3 षटकांचा हा सामना, या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील हा शेवटची लढाई। फटका हवेत फसला, कॅच अँड बॉलचा चान्स, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल आणि फलंदाज
निशांत माली याचा संपलाय खेळ. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती देवेश माली या खेळाडूला आपण इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम उत्कर्ष सावले या टीमला आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात मनकेश्वर केगाव उरण ही टीम फाईट करत असताना मानकेश्वर केगाव खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव उरण तालुक्यामध्ये. खरं तर ज्या टीमचा दबदबा, ज्या टीमची दहशत राहिली बॅटच्या खरं तर मधोमध चेंडू त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. बॅटची एज घेत त्याच ठिकाणी चेंडू घरंगळत राहिला. कोणत्या प्रकारची रन्स मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ जरूर संपलाय. 2 षटकानंतर उत्कर्ष सावले टीमची धावसंख्या असेल 2 बाद 22. 2 षटक संपलेत. 2 विकेट गमावलेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या देखील 22 22. अंतिम षटकासाठी गोलंदाज संदेश ठाकूर. पहिल्या षटकासाठी पीयूष ठाकूर, सेकंड ओव्हर साठी आतिश ठाकूर आणि शेवटच्या षटकासाठी संदेश ठाकूर. ठाकूर ब्रदर्स खरं तर या मॅच मध्ये मानकेश्वर केगाव टीम मध्ये आपण पाहतो. इट्स अ व्हाईट बॉल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो 23. आघाडीच्या षटकांमध्ये कमी रन्स खर्च केल्यात. मानकेश्वर केगाव या संघाने थोडं दडपणाखाली बॅटिंग करत असताना उत्कर्ष सावले हा संघाला आपण पाहतोय. बॉल बॅक स्ट्रोक्स त्या ठिकाणी जरूर आपण पाहिला. खरं तर खूप चांगला प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. कॅच घेण्यात यश मात्र आलं नाहीये, परंतु आपल्या संघासाठी काही रन्स निश्चितच त्याने सेव्ह केल्यात. चांगला चेंडू आहे. परफेक्ट यॉर्कर. अगदी खोदून काढावा लागला. प्रत्युत्तर देत असताना कोणत्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी मानकेश्वर केगाव या संघाची आपण खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडूंमध्ये खरं तर कोणत्या प्रकारची रन्स आली नाहीये. चांगला फटका. मिनी हेलिकॉप्टर ब्लॅक स्क्रीनच्या समोर ट्रॅव्हल होत असताना स्ट्रेट हिट समोरच्या दिशेला चौकार. ट्वेंटी 27 रन्स. 27 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. रडार मध्ये चेंडू आला होता, त्याला ब्लॉक करत असताना पाठवले सरळ प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार. षटकार.
कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. आणखीन एक म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक्स खेळायचा होता परंतु खूप चांगला चेंडू. इट्स अ वाईड यॉर्कर. क्रिकेट मधला आणखीन एक ब्रह्मास्त्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यॉर्कर, वाईड यॉर्कर, स्लोवर डिलिव्हरी. खरं तर हे चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं, किंबहुना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील. लास्ट बॉल, शेवट गोड कोण करणार. आणखीन एक फुल टॉस स्लॉट मध्ये पाठवले, बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये ठोकलाय. एंड इज वेल, सिक्सर. उत्कर्ष सावले टीमची धावसंख्या असेल 39. 40 धावसंख्येचं लक्ष्य जरूर पूर्ण करावं लागेल माणकेश्वर केगाव संघाला. जाऊया आपण विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे. सन्माननीय आदरणीय अनिल दादा सदाशिव म्हात्रे पाटील, क्षमा असावी, अनिल दादा पाटील यांचा सन्मान आपण अतिथी मंचकावरती संपन्न करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय, ज्यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हा सन्माननीय अनिल दादा पाटील यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. सुपर 3 मध्ये पोहोचल्या सर्व टीम्सला आमची विनंती असेल, आपण रिपोर्टिंग करा. हॅलो, युट्यूबच्या माध्यमातून गाण्याचा आवाज जाणार नाहीये कारण कॉपीराईटच्या दृष्टिकोनाने युट्यूबला कोणताही गाणं वाजत नाहीये, अन्यथा चॅनलवर बॅन येऊ शकतो. हा, युट्यूबला आपण इथं गाणं वाजेल पार दादर गावापर्यंत आवाज जाईल, यात काही शंका नाहीये. परंतु युट्यूबच्या माध्यमातून अगदी पहिले 2 ते 3 सेकंद गाणं वाजतो, तदनंतर मात्र गाण्यावर पॉज लावला जातो. यस, वळतोय सामन्याकडे. दुसऱ्या सत्राला होतीये सुरुवात. मी विनंती करतोय पहिल्या 3 दिवसातले उपांत्य फेरीत दाखल झालेले संघ, अर्थातच गुरुवारच्या म्हणजे सुरुवातीच्या दिवशीचा जय भवानी फायटर्स रावे, अर्थातच कॅप्टन बाळू, विनंती असेल आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचे. तदनंतर दुसऱ्या दिवशी श्री जरीमरी आई काळभैरव कोपर, अर्थातच कॅप्टन सूरज म्हात्रे बाबू, आपण जर आला असेल तर रिपोर्टिंग करायचे. आणि तदनंतर कालच्या दिवसात ज्या संघानं सगळ्या संघांना नमवलं, अर्थातच देवा ग्रुप आवरे आम्हाला दिसत आहे समोर, देवा ग्रुप आवरे संघ. आणि तदनंतर आज कोण जाईल, एका बाजूने विंदने संघ तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. आता त्यांच्या समवेत लढाई करण्यासाठी एका बाजूने रोनक 11 मानकेश्वर केगाव, त्यांना फाईट करतायत उत्कर्ष सावळे. येणारे 3 षटक आणि विजयासाठी 40ची आवश्यकता. 3 षटकांमध्ये 39 धावा जमवल्या होत्या. आता विजयासाठी 18 बॉल आणि 40ची आवश्यकता. ऑन स्ट्राइक पाहता एका बाजूने आतिश ठाकूर तर दुसऱ्या बाजूने प्रतीक ठाकूर. आतिश आणि प्रतीक, प्रतीक उर्फ गुड्डो
जर हा सामना जिंकायचा असेल तर गुड्डूची बॅट बोलणं गरजेचं आहे. येणारे 18 बॉल विजयासाठी 40 धावा आपण पाहताय. विनायक पाटील दादर बेडी, अर्थातच दादर गावचा बारक्या कांबळे म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांनी सुद्धा यायचं आहे. हे सामन्याकडे वळतोय. दुसऱ्या सत्राला होतीये सुरुवात. माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत साहिल पाटील आणि मी स्वतः समालोचक अविनाश ठाकूर दादर पेण घेऊन चलतोय दुसऱ्या सत्राकडे. पंचांचा इशारा येतो. यस, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना दादर खाडी एंड कडून देवेश माळी तयार होईल. सामना करेल यावेळी सतीश. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हवाई हल्ला. एकच फाईट, वातावरण टाईट, आली लहर आणि केला कर चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. चंदनी पालखी त्याला विनंती असेल बॉल द्यायचा आहे आणि व्हॉलेंटियरना विनंती असेल मॅच बॉल शोधायचा लगेच. येस, व्हॉलेंटियर अर्थातच जे दादरचे समर्थक आहेत आपले, जे बॉर्डर लाईनचा ताबा आपणही घ्यायचा आहे. खर तर बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलेला बॉल आणायसाठी मदत करायची आहे आणि समर्थन करायचं आहे. आपल्याच गावचं एक भव्य दिव्य आयोजन आपण पार पडताना पाहताय. मॅच कडे वळतोय. दुसरा बॉल देवेश तयार. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका बॉल निघून चालला. डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर रिजन मध्ये गवताला खासत चाटत पुसत सीमारेषा पार. चौकार. परंतु 2 बॉल मध्ये 10 वैयक्तिक 500च्या स्ट्राईक रेटनं केली आहे सुरुवात. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल बॉलिंग करत असताना देवेश माळी याला. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल. हे कमबॅक करत असताना आता मात्र देवेश माळी, पहिले 2 बॉल जर फलंदाजाचे होते तर हा बॉल माझा हे सांगत असताना देवेश माळी पुढचा बॉल एकदा तयार होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल सलामीला आलेला फलंदाज आतिश ठाकूर. पुढचा बॉल लवर फुल टॉस. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी सुंदररित्या बॉलला पकडलाय. कोणत्याच प्रकारची अतिरिक्त धाव नाहीये. संपूर्ण समर्पण या मॅच मध्ये दिसत असताना, आणि समर्पण का नसावं, कारण आपण पाहताय स्वर्गीय हितेश स्मृती चषकचं हे दमदार पर्व. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा देवेश माळी तयार. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकून दिलाय लॉंग ऑफ सीम पार. सिक्सर प्लॉट मध्ये. धावा मिळत 6. षटकार. आवश्यकता ही जर जोडी राहिली तर शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल जाण्याचा संबंध सुद्धा येणार नाहीये. परंतु या जोडीला तोडण्यामध्ये यश येईल का? पहिल्या षटकामधील शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर देवेश माळी तयार होतोय. शेवटचा बॉल हुक केलाय लेग साइडला. चेंडू निघून चाललाय. लॉंग लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 4. पहिल्या षटकातील धावा होतील 20 हे सांगणारा, शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा चौकार. स्पीडअप करायचे पंच तुम्हाला कळवतात वारंवार. अजून यापुढे आम्हाला
उपांत्य फेरीतल्या 3 लढती आणि तदनंतर तिसऱ्या फेरीतल्या अजून एक लढत, एकूण 4 मॅचेस खेळवायच्या आहेत. कृपया विनंती असेल, आता घड्याळाला ठीक 5:17 झाले आहेत. प्लीज विनंती असेल, सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी उपांत्य फेरीतल्या लढती जास्तीत जास्त षटकांच्या खेळवायच्या आहेत. आपण पाहता हितेश के हिटर्स आयोजित स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 आणि सर्व संघांना विनंती करतोय आणि ही अनाउन्समेंट आपण ऐकायचे. खरं तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण खास आकर्षण पाहताय. 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समन साठी ब्रँडेड बॅट, बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज आणि बेस्ट फिल्डर साठी अगदी कूलर पाहताय आपण. आणि ही तुमची जी काही कामगिरी असेल ती साखळी फेरीतल्या पहिल्या 3 सामन्यांमधलीच ग्राह्य धरली जाईल. उपांत्य फेरीतल्या ज्या लढती असतील, अर्थातच सेमीफायनल फायनल, त्यामधल्या लढतींमधली तुमची कामगिरी ग्राह्य धरली जाणार नाहीये. पहिल्या 3 मॅच मधली कामगिरीच ग्राह्य धरली जाईल. याची सर्व संघांनी, अर्थातच पहिल्या 3 दिवशी क्वालिफाय झालेले 3 संघ आणि आजच्या दिवसातील उर्वरित काही संघ यांनी दखल घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल, नवीन बॉलर तयार होतोय. धीरज माळी, पहिलं षटक देवेश माळीवर आक्रमण आणि आक्रमण. आता धीरज माळी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑन स्ट्राइकला नवीन फलंदाज प्रतीक ठाकूर. प्रतीक ठाकूर साठी पहिलाच बॉल कमी गतीने टाकलेला, कमी वळवलेला, अगदी सरळ शरीराचा वेध घेणारा बॉल आलाय. डॉट बॉल. आता डॉट बॉल न प्रेशर वाढेल का पुढच्याच बॉलवर प्रेशर रिलीज, एखादा शॉट येईल का. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. क्रिकेटच्या परिभाषेतील अत्यंत भेदक चेंडू, अर्थातच यॉर्कर. एक परफेक्ट यॉर्कर हाताळलाय बॉलिंग करत असताना धीरज माळी यानं. आता मात्र गोलंदाजी करत असताना कमबॅक करून देतोय की काय. पहिल्या षटकात 20 आल्या, आता मात्र फलंदाजाचा किस काढेल का येणारे काही बॉल. या षटकातले उर्वरित 4 चेंडू बॉलिंग ट्रॅकवर धीरज माळी तयार होतोय. प्रतीक ठाकूर साठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश झालाय की नाही पंच कळवतील. येस, बॅटकटच्या स्वरूपात एक धाव मिळते, एक धाव प्रतीकच्या खात्यात, संघाच्या खात्यात. 21-21 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. ही जमेची बाजू आहे. एकही विकेट न गमावणं ही खरं तर आपल्या बाजूने जमेची बाजू आहे, परंतु एकही विकेट न मिळवणं ही आपल्यातली कमी आहे. बॉलिंग करत असताना आपण पाहताय उत्कर्ष सावळे संघ. पहिल्या सामन्यात ज्या संघानं 5 षटकांमध्ये 96 धावांचा उच्चांक गाठला, त्या संघाला मात्र 3 षटकांच्या सामन्यात 39 धावांवर रोखण्यात यश आलं. आणि आता 40चा पाठलाग करत असताना 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21-21 घरात. आता विजयासाठी 9 बॉल आणि 19 ची आवश्यकता. पुढचा बॉल, बॉलर तयार, ऑन स्ट्राइकला. यावेळेस मोठा फटका खेचण्याच्या नादात चेंडू निघून चाललाय. मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय. अगदी स्वतःवर नाराज आहे. इथे मात्र लक फॅक्टर रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाच्या सोबत आहे का काय. अगदी हिंदीमध्ये असं म्हणतात, भाग्य का साथ बहादूर को. आणि इथं बहादूरगिरी दाखवली की काय रोनक 11 मानकेश्वर केगाव संघानं. मिळतायत नशिबाची एक एक्स्ट्रा धाव. 1+1 2 2च्या मदतीने संघ 23 घरात. आता विजयासाठी 8 बॉल आणि 17 ची गरज. 8 मध्ये 17 ची आवश्यकता असताना एखादा मोठा प्रहार येईल का विकेट येतोय. यावेळेस उंच गेलाय, अंतर जास्त कापलंय का, तर हो, चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, अत्यंत देखणा स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. मी विनंती करतोय मरुआई विंधने संघाला, आपण आपला प्रतिनिधी अर्थातच आपला कर्णधार टॉस बॉक्सच्या दिशेने पाठवायचा. या पुढील लढत एका बाजूने मरुआई विंधने फाईट करेल चालू सामन्यातील विनर संघ, अर्थातच एका बाजूने उत्कर्ष सावळे असू शकतो किंवा रोनक 11 मानकेश्वर केगाव. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 11 ची आवश्यकता. 7 ला 11 हे समीकरण मैदानामध्ये असताना, हे इक्वेशन मैदानामध्ये असताना, खरं तर शाळेत इक्वेशन आपण शिकत होतो AB² + C² = व्हॉट एव्हर व्हॉट, परंतु नंतर समीकरण कुठं असतील तर ही क्रिकेटच्या मैदानामध्ये आहेत. आतापर्यंत वैयक्तिक विचार केला तर संघाची धावसंख्या आहे 29, परंतु वैयक्तिक अतिश ठाकूर खेळतोय
28 धावसंख्येवर काय बॅटिंग माजवली मैदानामध्ये, दादरच्या मैदानामध्ये सकाळच्या सत्रात बादल नावाचं वादळ आलं होतं, परंतु आता संध्याकाळच्या सत्रात रौनक 11 मानकेश्वर केगाव संघाचा आतिश ठाकूरची बॅट झंझावतीये. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवलंय की काय, परंतु नाहीये. क्षेत्ररक्षक अंडर द बॉल पकडला एक फॅब्युलस जेल आणि फलंदाज आतिश ठाकूरचा संपवलाय खेळ. फलंदाज बाद. विनंती करतोय मरू आई विंधने संघाचा कॅप्टन, प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचं षटक राहिलेलं आहे. मरू आई विंधने संघाच्या कर्णधारापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर मी विनंती करतोय की आपला कॅप्टन प्लीज यायचा आहे. हा सामना संपायच्या आधी आपण या व्यासपीठावर बसा तत्पूर्वी, तदनंतर सामन्याला होईल लगेच सुरुवात. चालू सामना आपण पाहताय रौनक 11 मानकेश्वर केगाव अर्थातच उरण तालुका, तर दुसऱ्या बाजूने उत्कर्ष सावळे अर्थातच पनवेल तालुका. उरण विपक्ष पनवेल ही लढत पाहताय. खरं तर रसायनी विभागातील सावळे हा संघ पहिल्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलली होती, परंतु आता धावा रोखायच्या आहेत. विजयासाठी 6 बॉल मध्ये 11ची आवश्यकता असताना केगाव संघाचे फलंदाज या धावा ठोकतील का सावळे संघाचे गोलंदाज या धावा रोखतील. येणारे 6 बॉल 11चं समीकरण. हाय व्होल्टेज मुकाबला, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, डोकं सुन्न करणारा सामना आपण पाहता. एका बाजूने सावळे तर दुसऱ्या बाजूने केगाव, एका बाजूने गुड्डू तर दुसऱ्या बाजूने निशांत माळी. पहिल्या सत्रात 39 धावांची जमाव त्यांनी केली. असं म्हणतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला यशाची हमी देत नाहीये. म्हणजे अगदी कितीही धावसंख्या उभारा, तुम्हाला विजयाची खात्री देणारी धावसंख्या ती धावसंख्या देऊ शकत नाहीये. आता मात्र विजयासाठी येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 11ची आवश्यकता. तरी मी सन्माननीय आयडियल ग्रुपचे अध्यक्ष अर्थातच सन्माननीय श्री ज्ञानदेव गजानन पाटील साहेबांना विनंती करतो आपण VIP टाईज वर अर्थातच मुख्य अतिथी मंचावर यायचं आहे. पुढचा बॉल लोवर फुल टॉस अगदी खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टरचा पद्धतीचा फटका. काय बोल ना. येस थँक्यू. मॅच खेळ होतोय पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, पकडलाय का तर हो. फलंदाजाचं पंचांचं बोट आकाशाकडे की फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डग आउट. आल्या पावली माघारी. कशा प्रकारची कामगिरी करतोय, परंतु नॉन स्ट्राईकला जो फलंदाज अजूनही आहे त्याच्यावर सर्वांना आहे विश्वास. नाव असेल प्रतीक ठाकूर अर्थातच गुड्डू. बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत कमबॅक करतोय. 3रं षटक घेऊन प्रगतीपथावर राईट ओव्हर द विकेट ना विवेक माळी. अर्थातच दादरगावचा बारक्या कांबळे विनायक पाटील यांचं शुभागमन. पुढचा बॉल यावेळेस मात्र धीम्या गतीनं कमी उसळी घेणारा बॉल. चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल. आता दबाव वाढतोय की काय, परंतु स्वतःला दबावात टाकून चालणार नाहीये, तर दबावातून उभारावं लागेल. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी
10 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू निघून चालला स्वीपर कव्हरला गॅप मध्ये, परंतु दुसऱ्या धावेचा काहीसा प्रयत्न तिथे दिसत नाहीये, कारण स्वतःवर विश्वास दाखवतोय आता बॅटिंग करत असताना प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू. का सातत्याने माझं नाव ज्यावेळेस केगाव संघाचं नाव ज्यावेळेस तुमच्या समोर येत असतं, का प्रथमतः माझं नाव सर्वांच्या मुखी असतं. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. ऑन स्ट्राईक फलंदाज, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपण पाहताय प्रतीक ठाकूर याला. गावदेवी गावठाण या तालुकास्तरीय संघात नेहमीच त्याची भरणी असते असा प्रतीक ठाकूर मैदानामध्ये दाखल आहे. तो जोपर्यंत दाखल आहे तोपर्यंत रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाला विजयाची हमी असेल, परंतु गोलंदाज विवेक माळीचं कौतुक करावं तेवढं कमी. फक्त 4 चेंडूंचा महाराज त्याच्या माध्यमातून झालाय, त्यामध्ये 2 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली. चला सामन्याला करायची सुरुवात. फील्ड मध्ये होतोय थोडासा बदल. येणारे 2 बॉल विजयासाठी 9 ची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 बॉल 9 ची गरज. गुड्डू ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. एक तर झाले, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होतोय की काय तर चित्र पाहायला मिळालं नाही. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद. आता 1 बॉल आणि 8 धावा. आता मात्र फसलीये नाव केगाव संघाची, ती किनारी लावण्यासाठी प्रतीक ठाकूर. एका बॉल मध्ये 8 धावा जर ठोकायच्या असतील तर वैयक्तिक षटकार ठोकला तरी सुद्धा पार होणार नाहीत. इथे मात्र गोलंदाजाची एखादी चुकी केगाव संघाला विजय मिळवून देईल का, परंतु आतापर्यंत काय कष्ट साध्य गोलंदाजी केले. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहताय आपण विवेक माळी, कौतुक करावं तेवढं कमी. शेवटच्या षटकात 11 धावा रोखत असताना 5 चेंडूंचा मारा केला आणि धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 3. आता येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 8 ची गरज. विंधने संघाचा कॅप्टन. पुढचा बॉल उंच मारलाय, परंतु आता खूप उशीर झालाय. जाता जाता प्रतीकनं षटकार ठोकलाय, परंतु 1 धावेने हा सामना जिंकलाय. उत्कर्ष सावळे संघाने प्लीज विनंती असेल, उत्कर्ष सावळे टीमचा कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने कृपया वेळ घालवू नका. तरी मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय आयडियल ग्रुप दादरचे अध्यक्ष अर्थातच सन्माननीय ज्ञानदेव दादा पाटील यांचं शुभागमन मुख्य डायसवर आपण पाहताय. त्यांचंही करूया.